छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया मराठी कथा लेखन अति तेथे माती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। कथेला सुरुवात करूया। विजयनगर गावात एक चंदू नावाचा भिकारी होता। तो रोज गावात लोकांकडे भीक मागायचा, मिळेल ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा। त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता। त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर, तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल। तो त्याप्रमाणे करतो। इंद्रदेव चंदूला प्रसन्न होतो। इंद्रदेव चंदूला म्हणतो की तुझी झोळी पुढे कर, मी त्यात पैसे टाकत जाईन। तेव्हा तू थांब म्हणशील तेव्हा मी थांबेल, मात्र हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल। तो भिकारी आपल्या झोळीत मावेल तेवढे पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो। तेवढ्या पैशांवर चंदू आनंदित होतो। त्यानंतर तो गावात येतो, चांगले कपडे घेतो, घर बांधतो। चंदूला गावातील एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो। त्या माणसालाही पैशाची हाव सुटते। तो सुद्धा गावाबाहेर जातो, इंद्रदेवाला प्रसन्न करतो। इंद्रदेव त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात करतो। तो आणखी मागतच राहतो। शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो। त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते। सर्व पैसे खाली पडतात व त्याची माती होते। त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो। त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही। बालमित्रांनो, या कथेतील तात्पर्य बघूया। कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा। बालमित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।